2 वर्षाचा पीक विमा होण्यास झाली सुरुवात। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे। पीक विमा संबंधीची आजची बातमी असणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यात 50,000 रुपये प्रति पीक विमा मंजूर जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्र शासनाने हा निर्णय जारी केलेला आहे। संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्याला सविस्तर बातमी कळेल। आणि तसेच संपूर्ण शेतीविषयक माहिती आपल्या YouTube चॅनलवर अपलोड करण्यात येत असते व डेली व्हिडिओ आपण अपलोड करत असतो शेतीविषयक। तर त्याचमुळे आज आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावा व नोटिफिकेशन बेलला सुद्धा ऑन करा, कारण की आपल्याला अशी नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळेल। तर चला शेतकरी बांधवांनो, व्हिडिओला सुरुवात करूया कसलाही वेळ न घालवता। तर शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। 2016 पासून जी योजना राबवण्यात येत आहे, हिचं नाव प्रधानमंत्री पीक विमा फसल योजना असे आहे। तरी या योजनेमध्ये काही बदल झालेला आहे। सर्वसमावेशक पीक यामध्ये नोंदणी करण्यात आलेली आहे। या योजनेमध्ये शेतकऱ्यांना कमीत कमी खर्चात पीक विमा संरक्षण मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, तर या नवनवीन योजनेतून शेतकऱ्यांना आता 1 रुपयामध्ये अर्ज करू शकणार आहे। पूर्वी यासाठी पैसे लागत होते, पण यामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे। 1 रुपयामध्ये पीक विमा भरण्यात येणार आहे शेतकऱ्यांना हप्ता किंवा थकबाकी रक्कम राज्य सरकार भरणार आहे। त्याचबरोबर ही योजना कर्जदार आणि बिगर कर्जदार असे दोन्ही सुद्धा शेतकऱ्यांना योजनेचे अनुदान मिळणार आहे। जे शेतकरी भाडे तत्वावर शेती करतात, म्हणजे दुसऱ्यांची शेती करतात, म्हणजे ठोक्या मजुरीने जी पण शेती करतो ना आपण दुसऱ्यांची, तर त्यांना सुद्धा या योजनेसाठी ते शेतकरी सुद्धा या योजनेसाठी अर्ज करू शकतात। शेतकरी बांधवांनो, आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया जुन्या व नवीन योजनेमध्ये आता काय फरक आहे हे आपण समजून घेऊ। आता यापूर्वी आपण बघितलं तर प्रधानमंत्री पीक विम्यासाठी खरीप हंगामासाठी 2% रब्बी हंगामासाठी 1.5% आणि दोन्ही हंगामासाठी असे 5% अनुदान दिले जायचे महाराष्ट्र शासनाकडून। अशी पहिल्यांदा रक्कम भरावी लागत होती ही आपल्याला पीक विम्याचे अनुदान मिळवायचे असेल तर आता असे नाही, तर कमीत कमी पहिल्या शेतकऱ्यांना याचे पैसे प्रति हेक्टरी जेव्हा आपल्याला पहिल्यांदा पीक विमा भरायचा ना, याला 1,500 ते 2,000 रुपये आपल्याला लागत होते प्रति हेक्टरीला। तर आता 1 रुपयात पीक विमा भरून जाणार आहे, हे या नवीन योजनेचे उद्देश आहे, धोरण आहे। तर जी 2023ला अतिवृष्टी झाली होती ना, तर त्याचे आता पैसे आपल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। तर ते बघूया आता आपण 2023 सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये जर आपण विचार केला तर यावर्षी अतिशय प्रमाणात पाऊस झालेला होता, तर त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मालाचे अतिशय नुकसान झालेले होते। तर त्याची नुकसान भरपाई म्हणजेच पीक विमा देण्याच्या महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्याच्या हिताने अतिशय चांगले पाऊल उचललेले आहे। सुमारे यामध्ये शेतकरी 12,05,000 इतके शेतकरी यांना मदत प्राप्त होणार आहे। महाराष्ट्रातील शेतकरी संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी असणार आहे। प्रति हेक्टरी 12,000 रुपयेपर्यंत याची आपल्याला अनुदान प्राप्त होणार आहे। म्हणजे 3 हेक्टर पण असेल आपले तरी 12-12-24 म्हणजे 36,000 रुपये आता आपल्याला याचा लाभ होऊ शकणार आहे शेतकरी बांधवांनो। या मदतीसाठी जवळपास महाराष्ट्र शासनाकडून 13 कोटी इतका निधी मंजूर झालेला आहे। याच्यातून आपल्याला प्राप्त झालेला आहे महाराष्ट्र शासनाकडून हा निधी। तर या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आता आपण ते बघूया, समजून घेऊया। तर या योजनेची ऑफिशियल वेबसाईट आहे www.pmfby.government.in। तर या ऑफिशियल साईटवर जायचं आणि तिथे मेन पेजला ओपन होईल, तर तिथे आपण जाऊन शेतकऱ्यांची नोंदणी असे काहीतरी पर्याय दिसेल, तर तिथे जाऊन आपण संपूर्ण माहिती अपलोड करावी व व्यवस्थित जी मूळ कागदपत्रे ती सुद्धा अपलोड करावी व आपल्या अर्ज असा भरण्यात येईल शेतकरी बांधवांनो। तरी या योजनेचे पैसे MHA-DBT द्वारे थेट शेतकऱ्याच्या अकाउंटला आता जमा होणार आहे, ना कोणत्या एजंट मार्फत याचे पैसे जमा होणार आहे, म्हणजे कृषी अधिकारी तलाठी यांच्या मार्फत ते पैसे जमा होणार नाही, तर MHA-DBT पोर्टलद्वारे थेट शेतकऱ्याच्या अकाउंटला आता याचे पैसे जमा होणार आहे। तर हा पीक विमा व कोणाकोणाला भेटणार आहे, बागायती, जिरायती, कोरडवाहू म्हणजे असे तिन्ही फॉर्मॅटचे जे शेतकरी आहेत त्यांना भेटणार आहे हा पीक विमा। तर शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ कसा आवडला, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद। जय जवान जय किसान। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।